लक्ष्मी दर्शन नडले. प्रभाग 10 चे नागरिक संकटात. जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांचा घणाघाती आरोप. नागरिकांना 5 वर्ष वनवास भोगावा लागणार. शेख माजिद यांची प्रतिक्रिया. प्रभाग क्रमांक 10 मधून लोकप्रतिनिधी फक्त ठेकेदारी करण्यासाठी लक्ष्मी दर्शनच्या जोरावर निवडून आले. एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख माजिद. आज दिनांक 21 बुधवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना निवडणुकीत लक्ष्मी दर्शनच्या जोरावर जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांच्यामुळे आज प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना समस्या भोगाव्या लागत आहेत. विकासाच्या नावाखाली शून्य काम असून पुढील 5 वर्षे येथील जनतेला त्रासाचेच ठरतील अशी तीव्र प्रतिक्रिया एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माजिद यांनी व्यक्त केली आहे. महानगरपालिकेवर प्रशासक आल्यापासून या प्रभागातील नागरी समस्यांचा डोंगर वाढला आहे. पिण्याचे पाणी बंद, पथदिवे आणि घाणीचे साम्राज्य यामुळे नागरिक त्रस्त आहेत. धक्कादायक म्हणजे समस्या घेऊन गेलेल्या नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून अरेरावीची भाषा वापरून हाकलून दिले जात असल्याचा आरोप माजिद यांनी केला आहे. मागील कार्यकाळातही हेच लोकप्रतिनिधी याच प्रभागातून निवडून आले होते, परंतु त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून फक्त ठेकेदारीवर लक्ष केंद्रित केले असा आरोप एमआयएम जिल्हाध्यक्षांनी केला आहे. या प्रभागामध्ये अनेक दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत आहे. गटारीची साफसफाई नाही, परिसरात दुर्गंधी आहे. लोकप्रतिनिधी फोन उचलत नाही, भेटायला गेल्यावर अपमानास्पद वागणूक मिळते. मधील परिस्थिती दिवसेंदिवस प्रभाग 10 मधील बिकट होत चालली असून येथील लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित होते का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हे लोकप्रतिनिधी फक्त ठेकेदारी करण्यासाठी लक्ष्मी दर्शनच्या जोरावर निवडून आल्याचा आरोप शेख माजिद यांनी माध्यमांशी बोलताना केला. एमआयएम अध्यक्ष शेख माजिद यांनी या परिस्थितीला लक्ष्मी दर्शन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. पैशाच्या जोरावर निवडून आलेल्यांना जनतेच्या प्रश्नाची काही देणं घेणं उरलेलं नाही. रस्ते अंधारात आहेत आणि ड्रेनेज लाईन तुंबल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनतेने तरी कोणाकडे दाद मागावी असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. जर लवकरात लवकर मूलभूत सुविधा मिळाल्या नाही तर लोकप्रतिनिधीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे बघा, महानगरपालिकेचे निवडणूक आता संपलेली आहे. सगळे नगरसेवक जे जिंकून आलेले आहेत त्यांचा सत्कार समारंभामध्ये ते सध्या बिझी आहेत. या महानगरपालिकेमध्ये एमआयएम पक्षाला पण सफलता भेटलेली आहे. यशस्वी 2 नगरसेवक यशस्वी झालेले आहेत. आज माझ्याजवळ प्रभाग क्रमांक 10 मधील काही महिला माझ्याजवळ आपल्या समस्या घेऊन आलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की बाबा आता इलेक्शन झालेलं आहे, आमच्या घरासमोर जी नाली आहे ती नाली तुडंब भरून वाहत आहे. आम्ही वारंवार जे जिंकून आलेले नगरसेवक आहे त्यांना आम्ही फोन केलं. फोनद्वारे आम्ही त्यांना सांगितलं, भेटून आम्ही त्यांना सांगितलं, परंतु काही 2 दिवसापासून काम झालेलं नाहीये. आज त्यांची समस्याचं अवतरण करून संबंधित ASIला मी आज सूचना केलेल्या आहेत. त्यांचं काम आज झालेलं आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हा धनशक्तीचा विजय आहे. धनशक्तीमुळे या नगरसेवकांचा विजय या प्रभागामध्ये झालेला आहे. आता मी त्यांना एकच सांगू इच्छितो की बाबा आता निवडणूक झालेली आहे, निवडणूक संपलेली आहे. तुम्ही निवडून जरी आला असाल तर नागरिकांच्या समस्याकडे तुम्ही आता लक्ष द्या, कारण की नागरिकांना दारोदारी फिरावे लागत आहे. मला तर त्या महिलांनी एवढं सांगितलं की ज्या लोकांकडे, ज्या लोकप्रतिनिधीकडे त्यांनी गेले होते त्यांचं असं म्हणणं होतं का मी तुम्हाला पैसे दिले म्हणून आता तुमचं काम मी करणार नाही. ही गोष्ट आता चांगली नाही. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. जरी तुम्ही धनलक्ष्मी वाटल्यामुळेच तुम्ही हे निवडणूक जिंकलेली असाल तर आज तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. आपल्याला सर्व समाजातील लोकांचे काम करणे हे गरजेचं आहे. आपण जर काम करत नसाल तर तुमच्या विरोधात एमआयएम पार्टी आंदोलन करण्याशिवाय राहणार नाही. ही आमची भूमिका राहील आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे. जरी तुम्ही धनलक्ष्मीच्या आधारे निवडणूक जिंकली असाल तरी तुम्हाला लोकांचे कामं करणे गरजेचे आहे. हे मी आज आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. बिलकुल खरं आहे, धनलक्ष्मीमुळे जे आहे तर हा आता रिझल्ट तुम्ही बघा, भाजपकडून करोडो रुपयांचा वाटप करण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या उमेदवारांकडून करोडो रुपयाचा वाटप करण्यात आलेला आहे. यांचं काय मेहनतीचा पैसा यांच्याजवळ जमा झालेला नाही. सगळे यांची जे गुत्तेदारी यांनी केलेली होती त्या गुत्तेदारी मार्फत, त्या धंद्यांमार्फत यांच्याकडे ते पैसे आलेले आहेत. त्याचाच वापर करून धनलक्ष्मी विरुद्ध जनशक्ती असा हा सामना होता. तर आम्ही जरी इलेक्शन हारलो तरी आम्ही सर्वसामान्य जनतेसोबत आज आम्ही आहोत. त्यांना आम्ही भेटत आहोत, त्यांच्या समस्याचं निवारण करण्यासाठी काम करत आहोत. परंतु ज्या लोकांना असं वाटत आहे की धनलक्ष्मीमुळेच आम्ही जिंकून आलेलो आहोत तर ही बाब खरं आहे. तर तुम्ही फक्त पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकलेली आहे आणि तुम्हाला जनतेचं काम करण्यासाठी जनतेने ती संधी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही जनतेचं काम करा.